नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज माझ्या मोठ्या मुलीने चिकन मंचुरियन बनवलेत. त्याचीच रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी तिने सॉसेस घेतलेत. रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, सोया सॉस, चिंग्सची चटणी आणि पाऊण किलो चिकन घेतले. स्वच्छ धुवून घेतले ते. आता त्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतली 2 चमचे. 1.5 चमचा लाल तिखट टाकायचे. 1/2 चमचा काळी मिरी पावडर टाकली. 1 लिंबू चिरून घेतले, ते पिळून टाकायचे. आता 1 चमचा सोया सॉस टाकायचा आहे. 1 चमचा रेड चिली सॉस, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. भरपूर अशी कांद्याची पात चिरून घेतली बारीक. 2 कांदे बारीक चिरून घेतले. 10-15 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात. अद्रक चिरून घेतले बारीक. 1-2 मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. आता 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायची आहे. 2 चमचे मैदा टाकायचा आहे. आता 1 अंड फेटून घ्यायचे आणि ते पण टाकून घ्यायचे. आणखी थोडंसं मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. आता छान मिक्स करून झाले. आता कढईमध्ये तेल तापत ठेवायचे. तेल आपलं तापले. आता 1-1 पीस त्यामध्ये सोडून घ्यायचेत. गॅसची आच मंद ठेवायची. सगळे पीस सोडून झालेत. आता गॅसची आच मध्यम करायची आहे आणि छान तळून काढायचेत. आता हे मध्यम आचेवर आतपर्यंत तळले जातात. आता आलटून पालटून घ्यायचेत अधूनमधून. पीस आपले छान तळून झालेत. आता काढून घ्यायचेत. आता दुसरी पण बॅच टाकली आहे, ती पण छान तळून काढायची. आता तळून झालेत. आता काढून घेऊया. आता सर्व पीस तळून झालेत. आता एका पॅनमध्ये तेल टाकायचे. 2 पळी. जे फ्राय केलेलं तेल होतं तेच टाकून घेतले. लसूण टाकून घ्यायचं आहे. अद्रक टाकायचे. कांदा मिरची पण टाकून घ्यायची. आता
ते 2 मिनटासाठी तळून घ्यायचं आहे आता हे सर्व. चिंग्सची चटणी टाकायची 2 चमचे. 2 चमचे टोमॅटो केचप टाकायचे. 2 चमचे रेड चिली सॉस टाकायचा आहे. 1 चमचा सोया सॉस टाकायचा आहे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतली आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे. आता ती पण टाकून घ्यायची याच्यात. मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे. थोडी कांद्याची पात टाकायची आहे. आता आपण जे चिकन फ्राय करून घेतलेले ते टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. आता मिक्स करून झाले. आता खाण्यासाठी तयार आहेत आपले चिकन मंचुरियन. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.